प्रियांनो, येशू ख्रिस्ताच्या नावाने तुम्हाला माझ्या प्रेमाच्या शुभेच्छा। आज तुम्ही एक गोष्ट करायला हवी। काय करायचे सांगू का? तुमची बोट घेऊन तुमच्या डोळ्याच्या बुबुळाला स्पर्श करून बघा। डोळ्याच्या बुबुळाला स्पर्श करता येते का? हात लावून प्रयत्न करून बघा। बोट घ्या आणि डोळ्यात स्पर्श करून बघा। ती बुबुळ, जी डोळ्याची बुबुळ किंवा डोळ्याचा मणी म्हणतात, तुम्हाला स्पर्श करता येते का? स्पर्श करा, प्रयत्न करून बघा। तसं केलं की पापणी लगेच बंद होईल। तुम्ही कितीही प्रयत्न केला तरी हात जवळ गेला की डोळा लगेच पापणी बंद करतो। हा डोळ्याचा बुबुळ सहज स्पर्श करता येत नाही। कधी तुम्ही डोळ्याच्या डॉक्टरकडे गेलात तर ते डोळा पूर्ण उघडून तपासतात। जर तुम्ही बेशुद्ध पडलात किंवा हालचाल करू शकत नसाल तर ते सरळ डोळ्याचा बुबुळ तपासतात। कोणी स्पर्श करण्यासाठी हात पुढे केला तर काय होतं? लगेच पापणी बंद होते आणि डोळ्याचा मणी सुरक्षित राहतो। अगदी तसंच परमेश्वर तुम्हाला सुरक्षित ठेवतो म्हणे। जकर्या 2 अध्याय 8 वचन। जो कोणी तुम्हाला स्पर्श करील तो त्याच्या डोळ्याच्या बुबुळालाच स्पर्श करील। परमेश्वर म्हणतो, माझ्या मुला, माझ्या मुली, जो तुला स्पर्श करतो तो माझ्या डोळ्याच्या मडीला स्पर्श करतो। म्हणजे त्याचा अर्थ काय? परमेश्वर तुम्हालाही आणि मलाही डोळ्याच्या मडीप्रमाणे जपतो। स्वतःविषयी विचार करताना काय म्हणायचं? मी परमेश्वराच्या डोळ्याचा मणी। परमेश्वर म्हणतो, तू माझ्या डोळ्याचा बुबुळ आहेस, तू माझ्या डोळ्याचा मणी आहेस। तुला सहजपणे कोणीही स्पर्श करू शकत नाही, शैतानही नाही। जगातील लहान सहान सुख, जगातील गोष्टी तुला स्पर्श करू शकत नाही। अशा प्रकारे आपल्याला जपणारा देव आपल्याकडे आहे। हे किती मोठं भाग्य नाही का? किती मोठं भाग्य, किती मोठा आनंद। आपल्याला जपणारा असा अद्भुत देव आपल्याकडे आहे। मग परमेश्वराने आपल्यावर ठेवलेलं प्रेम आणि करुणा कशी आहे याचा विचार करून बघा। डोळ्याच्या मणीसारखा आपल्याला जपणारा असा अद्भुत परमेश्वर तो आहे। मी आधीच तुम्हाला सांगितलेली एक घटना आठवते का तुम्हाला? परदेशातल्या एका प्राणी संग्रहालयात सगळेजण प्राणी पाहायला जातात। मग काही ठिकाणी काय करतात तर सिमेंटने भिंती बांधून ठेवतात। खाली खूप खोल खड्डा असतो आणि त्या खोल भागात वाघ, सिंह यांना मोकळं सोडतात। आपण तिथे जाऊन समोरून त्यांना पाहू शकतो असे ते असते। ती भिंत इतकी उंच असते की प्राणी उडी मारून वर येऊच शकत नाहीत। म्हणून आपण बिनधास्तपणे उभं राहू शकतो, फोटो काढू शकतो। एकदा असं झालं की एक तरुण मुलगा एक अस्वलाला पाहत होता। अचानक रागाने त्या प्राण्याने इतक्या उंचीवर उडी मारली आणि त्या मुलाला आत ओढून नेलं। त्याला तुकडे तुकडे करून ठार मारलं। त्याला वाचवण्यासाठी त्या प्राणी संग्रहालयात असलेले सुरक्षा अधिकारी धावत आले, पण तोपर्यंत त्याला ठार मारले होते। कसं शक्य आहे इतक्या उंचीवर ते उडी मारलं? कारण भिंत उंच बांधले आहे की कुणीही सहज उडी मारू शकणार नाही। मग अस्वलाने त्या तरुणाला पकडून ओढून का नेलं असं विचारल्यावर तिथेच असलेल्या लोकांनी सांगितलं। ते म्हणाले की तिथे असलेल्या अस्वलाला आपल्या पिल्लांवर खूप प्रेम आहे आणि ती आपल्या पिल्लांचं संरक्षण करण्यात खूप लक्ष देते। अस्वल आपल्या पिल्लांसोबत असेल तर त्याच्या जवळ जाऊ नका असं सांगतात। अस्वल आपल्या पिल्लांचं संरक्षण करण्यात खूप काळजी घेतं। पिल्लांना जर स्पर्श केला तर मगच खूप धोका असतो। त्याने काय केलं? वरून त्या पिल्लावर दगड फेकून त्याला त्रास दिला। ते अस्वल पाहतच होतं। पुन्हा पुन्हा त्रास दिल्यावर ते पिल्लू थोडे आवाज करत पळून जाऊन आईच्या आश्रयात गेलं। त्या अस्वलाला राग आला। माझ्या पिल्लाला तू हात लावतोस या वेगाने ते धावत आलं। उडी मारून अगदी बरोबर त्याला पकडलं, ओढून खाली पाडलं आणि ठार मारलं। त्या अस्वलाला पिल्लावर असलेलं प्रेम, माझ्या पिल्लांना हा कसा स्पर्श करू शकतो याबद्दल त्या प्राणी संग्रहालयातील अधिकाऱ्यांना आश्चर्य वाटलं की इतक्या उंचीवरून त्या अस्वलाने उडी मारून माणसाला ओढून खाली पाडून ठार कसं केलं। त्यावेळी त्याला आलेला वेग, आपलं पिल्लू वाचवायचं
माझ्या पिल्लाला त्रास देतोय हा विचार. तसंच परमेश्वर आपल्यावर प्रेम ठेवतो. हे माझी मुलं आहेत, माझ्या रक्ताने तारण मिळवलेली ही माझी मुलं. त्यांना स्पर्श करण्याचा अधिकार नाही, अगदी सैतानालाही नाही. तो सैतानावर रागाने उठतो, म्हणूनच शत्रू पुरासारखा येतो तेव्हा पवित्र आत्मा ध्वज उंचावतो. स्पर्श करू नकोस, डोंट टच माय चिल्ड्रन, माझ्या मुलांना हात लावू नकोस, असा रागाने तो उठतो. मग आपल्याला अशी रक्षा करणारा देव असताना आपण का घाबरावं? तो तुझ्या कुटुंबाचे, नोकरीचे, व्यवसायाचे, सेवा कार्याचे, शारीरिक आरोग्याचे, जीवनाचे, मार्गदर्शनाचे आणि आशीर्वादाचे रक्षण करतो, डोळ्याच्या मण्यासारखे. काय म्हणायचं? मी परमेश्वराच्या डोळ्याच्या मण्यासारखा आहे, येशूच्या रक्ताने विकत घेतलेला डोळ्याचा बुबुळसारखा. त्याचा मूल म्हणून मला कोणीही स्पर्श करू शकत नाही, हे विश्वासाने म्हणा. सैतान घाबरून थरथरे. कोणीही मला स्पर्श करू शकत नाही. हृदयावर हात ठेवून, प्रभू, मला तुझ्या डोळ्याच्या बुबुळसारखं ठेवल्याबद्दल धन्यवाद. मी येशूच्या डोळ्याच्या मण्यासारखा आहे. सैतान मला स्पर्श करू शकत नाही, मला त्रास देऊ शकत नाही. येशूच्या नावात आमेन, आमेन.